निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर कुटुंबात फूट। आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना धमकी देणाऱ्या इस्माला तत्काळ अटक करून खाक्या दाखवा। धनंजय मुंडेंचा बीड एसपींना फोन। काळकुटेंना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड। प्रसाद लाड यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर घडल्या मोठ्या घडामोडी। पुणे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपडेट। जमीन व्यवहार रद्द प्रकरणामध्ये वकिलामार्फत शीतल तेजवानींचा अर्ज। लेकी सुनांवरची वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही। मंत्री उदय सामंतांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश। ठाण्यामध्ये व्यंगचित्रातनं मनसेची निवडणूक आयोगावर टीका। ठाण्यात मनसेच्या बॅनरवर डोळ्यावर पट्टी बांधलेली व्यक्ती झळकली। खान आता मालाड बालवडीतच नव्हे तर पालिका कारभारातही घुसले। केईएम रुग्णालयातल्या ढिसाळ कारभाराच्या आरोपांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं निदर्शनास आणून देणार, लोढांनी केलं स्पष्ट। आमच्या नादी लागू नका, नाहीतर सर्वच उघडं पाडू। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचा दादांच्या राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या आमदार महेंद्र दळवींना थेट इशारा। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी वर्षा बंगल्यासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन। आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। नारायण राणे पुत्रप्रेमात आंधळे, माजी आमदार वैभव नाईकांची जोरदार टीका। मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या व्हेंटिलेटरवर। तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।